ठाणे पुण्यामध्ये भाजप शिंदे आमने सामने येण्याची शक्यता आहे आणि त्यावरूनच या चर्चा होणार आहेत। महायुतीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादावर चर्चा होईल की काय असंही सांगितलं जातंय। अंतर्गत वाद समोर येऊ नये यासाठी प्रयत्न आहेत। आपल्यासोबत गणेश कवळे जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहतोय की अमित शहांचा आज मुंबई दौरा आहे आणि त्यात अनेक विषयांवर चर्चा होऊ शकतात। नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते, काय सांगू शकता? नक्कीच प्रामुख्याने जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिकेसाठी आहे तर तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशा पद्धतीने जरी सांगितलं असेल तरी जागा वाटपासंदर्भामध्ये तिन्ही पक्षातील वाद आहे तो बाहेर येऊ नये यासाठी देखील यावर चर्चा होऊ शकते। त्याचबरोबर इतर ज्या महानगरपालिका आहेत प्रामुख्याने ठाणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, नागपूर असेल या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं तर स्वबळावर जायचं असेल तरी देखील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे तो होताना पाहायला मिळणार नाही। या सगळ्या प्रमुख मुद्द्यांवर आहे ती अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार असल्याचं देखील सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की जागा वाटपासाठी भाजपने मुंबई मध्ये आहे ते 150 पेक्षा जास्त जागा लढवण्याचा निर्धार धरलेला आहे। कारण की महायुतीचा महापौर जर बसवायचा असेल तर सर्वाधिक जागा भाजपला लढवाव्या लागतील। कारण की गेल्या वेळेस भाजपचे 82 पेक्षा जास्त नगरसेवक होते आणि त्यामुळे आता त्यापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या देखील शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेतील बरेचसे नगरसेवक आहेत ते देखील पक्षामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यामुळे त्यांना देखील किमान 60 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात हे प्रामुख्याने मागणी होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे त्यांना नेमक्या किती जागा सोडल्या जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वारंवार 100 पेक्षा जास्त जागांसाठी आहे ती मागणी केली जाते। मात्र जर अशा समसमज जर जागा दिल्या तर कुठेतरी पुन्हा त्याच्यामध्ये वाद होऊ शकतो आणि या सगळे वाद टाळण्यासाठी प्रामुख्याने या बैठकीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होण्याची सांगितलं। नक्कीच गणेश, धन्यवाद सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।